मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार। एकाच वर्ग खोलीत 4थी ते 8वीचे विद्यार्थी। 1,500 विद्यार्थ्यांसाठी पाण्याची शौचालयाची योग्य सुविधाच नाही। नेमकं कोणता विद्यार्थी काय करतोय, सगळा सावळा गोंधळ। ही परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची, ज्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या जरी जास्त दिसत असली तरी वास्तव मात्र प्रचंड भीषण आहे। इथं एकाच खोलीत 4थी ते 8वीच्या इयत्तेतील मुलं एकत्र शिक्षण घेत आहेत। त्यामुळे आता शिक्षक काय शिकवतायत आणि कोणत्या इयत्तेचा विद्यार्थी कोणत्या बाकावर आहे, त्यांना नेमकं शिकवलेलं कळतंय तरी का, याचा काहीच थांगपत्ता लागण्याचा मार्ग नाही। या प्रकरणावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दखल घेऊन थेट पालिकेच्या शाळेला सरप्राईज व्हिजिट दिली। यावेळी काय दिसलं तुम्हीच पहा। एकाच वर्गामध्ये 5वी पासून ते पुढील जे आहे ही विद्यार्थी मुंबई आहे। हे 3.5-4 वर्षात वाटोळं केलं त्यातलं ही एक मोठं उदाहरण आहे। हे मोठं उदाहरण आहे। आम्ही नेहमी सांगायचो C1 कॅटेगरीमध्ये जेव्हा बिल्डिंग जाणार आहे ही 2 वर्ष आधी कळते। रिपोर्ट असतात मग त्याच्या आधी तयारी करायला नको होती। एवढा मोठा पट म्हणजे एवढी मोठी विद्यार्थी संख्या आणि 4 लँग्वेज इथे शिकवले जातात, कुठलाही अडसर नाही। कशी मुलं बसत असतील? की तोच प्रश्न उपस्थित होतोय की एकाच वर्गात एवढे विद्यार्थी आहे। एकाची 5वीचं तोंड तिकडे, 6वीचा इकडे, म्हणजे 5वी आणि 6वीची पाठ एकत्र। तुम्ही कितवीचे आहात? 7वी। हे 7वीचे सगळं इथे। हा, तिकडे कितवीचे आहेत? 6वी। इथे कितवीचे आहेत? एक आहे इथे या पहिली। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची जुनी इमारत धोकादायक असल्यानं या शाळेला कुलाबा मार्केट परिसरात हलवण्यात आलं। मात्र या जागी विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय। एकाच वर्गात वेगवेगळ्या इयत्तेतील विद्यार्थी यासह पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयही अपुरं पडतंय, निकृष्ट दर्जाचं जेवण असे सगळे गंभीर मुद्दे समोर आलेत। या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाला देखील काही प्रश्न विचारण्यात आले। आम्ही प्रशासकीय अधिकारी AB वॉर्डमध्ये आहे आणि कुलाबा प्राथमिक शाळा ही धोकादायक जेव्हा सिद्ध झाली तेव्हा या कुलाबा परिसरामध्ये इतर कोणतीही महानगरपालिका जवळ नसल्यामुळे आहेच नाही, त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून इथे मुलांना आणावं लागलं। कारण आम्ही व्यवस्था केली होती लॉर्ड हॅरिस शाळेमध्ये, पण पालकांनी त्याचा विरोध केला। ते बोलले की आम्ही लॉर्ड हॅरिस शाळेमध्ये जाणार नाही, लॉर्ड हॅरिस त्यांना व्यवस्थित होती। मग आम्हाला नाईलाजाने विद्यार्थ्यांना इथे स्थलांतर करावं लागलं। तर इथला जो 3rd फ्लोअरचा थोडासा इश्यू आहे, तिकडे क्लासरूम नसल्यामुळे आम्हाला आता पार्टिशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रोसिजर झालेली आहे। वेळोवेळी माझे पत्र पण गेलेले आहेत। आपले शाळा पायाभूत कक्ष आहे तिथे आम्ही वेळोवेळी केलेले आहेत पत्रव्यवहार। दरम्यान मुंबई महानगरपालिकेचं हे असं ढिसाळ प्रशासन आणि अनागोंदी कारभार समोर आल्यानं मुलांच्या आरोग्य आणि भविष्याची हेळसांड होत असल्याचं इथं सिद्ध झालंय। आता यावर पालिकेनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं याची दखल घेतली जाते का हे पाहणं आधी महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट।